हाय हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर आता झाली आहे दुपारचे 3 वाजले. तुम्हाला दिसत असेल घड्याळामध्ये. तर एवढ्यामध्ये ब्लॉग काही शूटच नाही केलं. थोडं काय ना काही चालू असते दिवसभर, त्याच्यामुळे ते काही शूट करणं होत नाही. सगळ्यात मेन आहे रुजूल. कारण मी जेव्हा व्लॉग असं स्टार्ट करते तेव्हा हा असा काहीतरी मध्ये मध्ये बोलत असतो, नाहीतर मग ना मला जे ड्रायपोर्ट आहे ते लावायलाच होत नाही. ते पूर्ण पाडतो हा इकडे तिकडे. आणि म्हणजे ते आता ठेवलं नाही मी तर मी शूट कसं करणार, असा माझा प्रॉब्लेम होता आहे. म्हणून मी कसं तरी करून शॉर्ट व्हिडिओ काढत आहे. पण शॉर्ट व्हिडिओ सोबत लाँग व्हिडिओ पण गेले पाहिजे. तर म्हटलं चला आज ब्लॉगला स्टार्ट करते. जर बनला दिवसभरात आता संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत रात्री, तर बघू कसं होते का होते. आणि हा इथे आहे जवळ, तुम्हाला दिसत असेल त्याचा थोडा डोका, तो मोबाईलकडे जाण्याच्याच ह्याच्यात आहे. हां, तो हळूहळू पुढे जात आहे. कारण त्याला माहिती नाही का वाटते मी मोबाईल असं सुरू केलं ते बघा काय. हॅलो कर, हॅलो हॅलो. चला ठीक आहे, नंतर बोलू आपण. कारण हा आता इथे काय ना काय करतो मग मोबाईलला. तर इथे तुम्ही बघू शकता बाहेर ऊन, बाप रे. फरवरीत चालू आहे. आता फरवरीमध्ये हे आलात तर तिकडे एप्रिल मे मध्ये काय होणार आहे माहिती नाही. एवढं ऊन पडतं आहे यावर्षी, बापरे. गरमीने तर हालच होणार आहे. त्यासोबत आज काय कपडे वगैरे धुतलेच नव्हते मी. आज संध्याकाळी लावेल मशीन. काल म्हणजे सायंकाळी लावायलाच विसरले मी. तर आज तुझं का आता माझं तर बाबू रुजू सरक 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 सरक. बघू शकता मी इकडे किचनकडे आलं तर त्याला इकडे बघायचं की ही काय करत आहे. मला काय नाही, 2 दिवस झाले मी हे घेऊन आलो आहे भाज्या. ते बघू शकता हे टमाटर आणि मिरची एकाच कॅरीबॅगमध्ये इथे भरून ठेवलं आहे. तर आता ते सगळं इथे मी ठेवून देते म्हटलं, नाहीतर ते खराब होऊन जाईल. कारण पॉलिथिनमधलं पाणी सुटतं. काय झालं, तुझं काय काम आहे इकडे असं? तर इथे ना टमाटर ठेवून देतात. तर आधीचे 2-3 टमाटर उरलेले होते, जे आधीपासून डब्यामध्ये ठेवले होते. म्हणूनच हे टमाटर मी बाहेर ठेवले होते, त्याच्यात ठेवले नव्हते. तर ते आधी काढून घेतले बाहेर आणि मग बाकीचे टमाटर ठेवतात. आता ना थोडी गरमी व्हायला लागली तर टमाटर पण विचित्रच यायला लागल्या. हे टमाटर इतके वेगळेच होते, ना पिकले होते ना कच्चे होते आणि असे कडक कडक होते. माहिती नाही आता यूज करताना कसे यूज होतात. तर आता मी ते सगळे टमाटर ठेवून दिले आणि जे जुने टमाटर होते ते तसे वरती ठेवून दिले, म्हणजे ते लवकर यूज करण्यात येतील. आणि सगळ्या मिरच्यांचे असे देठ काढून ठेवून दिले, म्हणजे खूप दिवसपर्यंत टिकते. तर असं एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवून देते मी, म्हणजे छान राहतात, बऱ्याच दिवस चालतात. आणि एका वेळेस मी पावभर मिरच्या घेऊन येते, कारण आम्हाला लागतातच त्याच्यामुळे. मग आता हे दोन्ही डबे मी फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. आणि त्याचसोबत इथे रुजुलची मध्ये
सरक 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 सरक. त्यानंतर ना इथे मला भांडे घासायचे होते. तर दुपारी आम्ही जे जेवण केलं ते भांडं होते. तर जास्ती काय नव्हते, पण ते कसं एक 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 भांडं ठेवलं की ते जास्ती जास्ती होत जाते. म्हणून मगाशी जेवण वगैरे केलं तर तेव्हा काय घासणं झालं नाही. तर आता म्हटलं आधी हे घासून घेते, कारण रुजूल खेळत होता आणि इथे माझ्या पायाजवळ येऊन त्याला आता काय झालं ना, जिथे तिथे हा पकडून उभं व्हायचं आहे. पण कधी कधी काय होतं, बॅलन्स गेला तर पडण्याची भीती वाटते. त्याच्यामुळे थोडंसं त्याच्याकडे लक्षच द्यावं लागतं आता. तर तो इथे माझ्या पायाजवळचा, मी त्याला म्हणत होते साईडला हो साईडला हो, तो काय व्हायला तयार नाही, कारण त्याला मला पकडून उभं व्हायचं होतं. तर असं सगळं आता चालू आहे याचं. तर इथे मी पटापट पटापट सगळे भांडे घासून घेतले आणि मग शेवटचे भांडे झालेच होते. कसं तरी त्याला मी थांब बेटा म्हणून म्हणून हे केलं, पण तो काय थांबायला रेडी नाही. मग त्याला मला पकडावंच लागलं, कारण मला किचन थोडं क्लीन करून घ्यायचं होतं आणि बाहेर ऊन बघू शकता तुम्हाला, इकडून खिडकीतनं दिसत असेल. त्यानंतर इथे भांडे वगैरे सगळे धुवून झाले आणि आता मला बेसिन वगैरे थोडं क्लीन करायचं होतं. मी जेव्हा जेव्हा भांडे क्लीन करते तेव्हा तेव्हा मी असं, मला सवय झाली आहे ती, की सिंक पण मी तेव्हाच्या तेव्हाच क्लीन करते. चाहे मी दिवसभरात किती वेळा भांडे धुऊ, कारण मला ते असं वाटतं ना, सगळं तेलाचे वगैरे भांडे असतात तर ते सगळं ऑइली होते. तर तुम्हाला इथे मी दाखवलंच, रुजूल माझी वाटच बघत आहे की हिचं कधी होते. मी त्याला म्हटलं झालं बेटा 2 मिनटं फक्त हात धुऊ दे, पण त्याने मला हात धुवायला थांबलाच नाही. तो त्याला ॲक्च्युली ना तहान लागली होती, तर त्याला पाणी पाहिजे होतं, म्हणून तो इतका, जेव्हा त्याला काही असं पाहिजे असतं तेव्हा तो बिलकुल पिच्छा सोडत नाही. 2 मिनटं नाही थांबला ना तू. तुला बघायचं होतं ते काय करते म्हणून. मग इथे त्याला पकडून मी गॅस ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलं, कारण जिकडे तिकडे पाणी पाणी होतं, आपण भांडे धुत होतं. पण मग इथे त्याला बसवलं. आज त्याला इथे फर्स्ट टाईम बसवलं होतं मी. त्याला इतकी मज्जा आली, असं वाटत होतं मी आज काहीतरी वेगळंच केलं आहे. मी म्हटलं मी इथेच उभी होती ना, त्याच्यामुळे बसवलं ना, तर मी असं त्याच्यासोबत कधी करत नाही. कुठं बसला तू? झालं इथे आता सगळं क्लीन करून, आणि रुजूल पण इथे बसला वरती. कुठे बसला? ओय घेते. त्यानंतर इथे झाली होती आता संध्याकाळचे 5:30 वगैरे झाले होते. पण आता अंधारणं लवकर होत नाही, म्हणजे जवळजवळ 7, 7:15पर्यंत थोडं उजेडच असतो बाहेर. तर इथे रुजूल खेळत होता, त्यासोबत मी म्हटलं इथे सगळं हे व्यवस्थित करून घेते, कारण मगाशी इथे रुजूल खेळत होता वरती, मी बसले होते तर त्याने सगळं इकडे तिकडे करून घेतलं होतं, म्हणून ते मी आता व्यवस्थित करून लावून ठेवून दिलं आहे सगळं, कुशन वगैरे. कारण ते इकडे तिकडे असलं की आपल्याच डोक्यात तेच चालत असते, त्याच्यामुळे. तर फ्रेंड्स, इथे आता झाली आहे संध्याकाळ. मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. बाहेर उजेडच आहे, कारण आता थोडा लेटच अंधार पडतो, त्याच्यामुळे. इथे मी वरणाचा कुकर लावून दिला आहे. आता बाकी का बनवायचं ते यांची वाट बघत आहे मी. हे आले म्हणजे मग बघते भाजी का करायची, आणि मग पुढचा स्वयंपाक करायला घेते. मग तुम्हाला मी म्हटलं होतं की भाजी काय करायची काय समजत नाही. मग इथे मी फायनली डिसाईड केलं की आलूची सुकी भाजी करते. खूप दिवस झाले नाही खाल्ली होती.
तर हे आले, मग यांनी तर सांगितलं की यांची मीटिंग आहे, ते बाहेर जाणार आहे. मग तिथे कसं थोडं स्नॅक्स वगैरे खाणं होऊन जाते, तर मग यांना काही भूक नव्हती. तर हे बोलले मी जेवणार नाही. तर मग इथे मी आता माझ्यासाठी भाजी करून घेत आहे. तर इथे ना तेल गरम करून घेतलं होतं. त्यामध्ये मी जिरा, हिंग, कांदा टाकून दिला आणि 2 मीडियम साईजचे बटाटे असे छोटे-छोटे पीसेसमध्ये कट करून घेतले होते. त्याला सोबतच कांद्यासोबत फ्राय करते म्हटलं, म्हणजे ते पण अर्धे कुक होऊन जाईल. आणि मग थोडंसं मीठ पण टाकलं होतं लवकर सॉफ्ट व्हायला पाहिजे बा म्हणून. मग इथे थोडं कांदा वगैरे परतून झाला होता. त्यानंतर बेसिक मसाले टाकून दिले. हळद, तिखट, मीठ थोडंसं टाकलं, कारण आधी पण टाकलं होतं मी. आणि अगदी थोडंसं गरम मसाला टाकला होता. त्याला मिक्स करून घेणार आहे छानपैकी पूर्ण यामध्ये. आणि इतकी सुंदर वाटते ही भाजी, एकदम सिंपल मस्त. जे आपण उकडून बटाट्याची भाजी करतो त्याच्यापेक्षा ही पण छान वाटते. मी बऱ्याच दिवसानंतर केली होती आणि मला तर खूपच छान वाटली. तुम्ही पराठ्यासोबत, पोळीसोबत, भातासोबत कशासोबतही खाऊ शकता. मग ना इथे ते मिक्स करून घेतलं मसाला आणि असं एक छोट्या साईजचा टमाटर पण कट करून टाकला होता. त्याला पण याच्यासोबत छान मिक्स करून घेतलं मी. आणि आता यामध्ये मी बारीक कट केलेलं मस्त खूप सारं असं कोथिंबीर टाकून देणार आहे. त्याला मिक्स करून लो गॅसवर आता याला झाकून थोडं शिजवून घेणार आहे, कारण बटाटे थोडे कच्चे होते त्यामुळे. तर बटाटे शिजेपर्यंत आपल्याला याला थोडं छान झाकून शिजवून घ्यायचं आहे, वाफ काढून घ्यायची आहे. मग त्याच्यानंतर आपली भाजी बनवून रेडी. तर तुम्हाला मी फायनल लूक दाखवते भाजी बनल्यावरचं. आणि बघूनच किती मस्त वाटत आहे ना. कोणाकोणाला भाजी बघून खायची इच्छा झाली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबत इथे बघू शकता आपली भाजी बनवून रेडी. आणि तुम्हाला वाटत असेल की जळली, पण जळली नव्हती. ते स्टीलची कढई होती आणि ते सुकी भाजी आपण बनवतो तर ते असं होतेच. पण जेव्हा भाजी थंडी होते ना तर ते सगळं आपोआप निघून जातं. त्यानंतर मग यांची दोघांची ते मस्ती चालू होती. तर थोडंसं एक व्हिडिओ क्लिप घेतला मी आणि मग या व्लॉगला ना इथेच एंड करत आहे. तर चला फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक नक्की करा. भेटू आपण उद्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.